परंतु अत्यंत महत्वाची गोष्ट अशी की दमानियांनी असे आरोप कधी देवेंद्र फडणवीसांवर केल्याचे तुम्हाला आठवतं का? की देवेंद्र फडणवीसांच्या कमाईचे स्रोत काय आहेत? देवेंद्र फडणवीसांचं चालतं कसं? कारण त्या म्हणाल्या की घर कसं चालतं, उद्धव ठाकरेंची चूल कशी पेटते. अहो, तर देवेंद्र फडणवीसांची चूल कशी पेटते? मी म्हटलं की उद्धव ठाकरेंना तरी बाळासाहेब ठाकरेंचा वारसा आहे आणि बाळासाहेब ठाकरेंनी अत्यंत शाही जीवन जगलं, पण हाच प्रश्न अंजली दमानिया एकनाथ शिंदेंना का बरं कधी विचारत नाहीत? की एकनाथ शिंदेकडे कुठून पैसे आले एवढे? एकनाथ शिंदेंनी भरमसाठ पैसे खर्च केले, एका एका उमेदवाराला 20-20 कोटी रुपये दिले. चर्चा करतात लोक, गल्ली बोळातनं पैसा वाहिला, आले कुठून पैसे? सगळ्यात महत्वाचं की ते स्वतः सांगतात की मी अत्यंत सामान्य माणूस, होतकरू माणूस, मी रिक्षा चालवायचो. आज त्या माणसाकडे हेलिकॉप्टरने जाऊन आपली शेती करण्या एवढे पैसे कुठून आले? हा प्रश्न अंजली दमानियांना का बरं पडत नसेल? अंजली दमानिया त्यावर का कधीच प्रश्न उपस्थित करत नसतील? अमृता फडणवीसांचे करोडोचे कॉन्सर्ट देश विदेशामध्ये होतात. फॅशन शो काय ते मला त्याच्यातलं जास्त कळत नाही, परंतु हे सगळे जे शो होतात ह्याचे पैसे कुठून येतात अमृता फडणवीसकडे? काय अमृताजींच्या कमाईचे स्रोत कधीतरी अंजली दमानियांनी विचारलेत का?